पंजाबराव मोरे यांची जी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे, या हत्येच्या संदर्भात आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांची भेट घेऊन जवळजवळ 20 मुद्द्याचं महत्त्वाचं सनदशीर कायदेशीर मुद्दे असलेलं निवेदन आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांना दिलेलं आहे। मित्रांनो, हत्या होऊन जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत। 8 दिवस झालेले असताना असली परिस्थिती असताना एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा खून झाला, हत्या झाली तर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त यांनी 24 तासाच्या आत व्हिजिट करावी असा गृह विभागाचा 2009चा शासन निर्णय आहे। परंतु असा शासन निर्णय असताना देखील अद्यापपर्यंत पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, सहाय्यक आयुक्त असतील यांनी या खून प्रकरणामध्ये व्हिजिट केलेलं नाही, भेट दिलेली नाही। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आपण जर घटनास्थळावरचे आणि इतरत्र ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर सर्वसामान्य माणसाच्या देखील लक्षात येतं की या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपींचा समावेश आहे, या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी आहेत। या आणखी आरोपींना, जे इतर आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करून तात्काळ आरोपी करण्यात यावं, अटक करण्यात यावं, ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे। गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा व्हावी आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अॅट्रॉसिटीचे खटले हाताळण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती देखील या गुन्ह्यामध्ये करण्यात यावी, ही एक महत्त्वाची मागणी आहे। पीडित कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं, पीडित कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने त्यांना तात्काळ सशस्त्र खटल्याचा निकाल लागेपर्यंत सशस्त्र काळापूर येथे पंजाबराव मोरे यांचं जे निर्घृण हत्या केली आणि हत्याच नाही तर पूर्वनियोजित कट करून ही हत्या करण्यात आलेली आहे। याबाबत तपास यंत्रणा अतिशय संथ गतीने तपास चालू आहे आणि महत्त्वाचा भाग असा की सदर घटनेमध्ये, या खुनाच्या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आहेत, तर इतर आरोपीला पाठीशी घालण्याचं काम का केलं जाते? कारण सार्वजनिक जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते सगळीकडे होत आहेत, तर मग तपास अधिकारी तो व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये जे व्यक्ती आहेत, ज्या गाड्या आहेत, जे रस्ता दाखवणारे काही चालक आहेत, तर या लोकांना का बाजूला सोडलेलं आहे की जिथून पंजाबराव मोरे यांना उचलण्यात आलं ते घर, ज्या घरामध्ये खून करण्यात आला ते घरमालक, त्यानंतर ज्या गाडीमध्ये त्यांना नेऊन दूर फेकण्यात आलं ती गाडी, या सर्व लोकांची चौकशी का केली जात नाही? या सर्व लोकांना का वाचवण्यात येत आहे? या खुनाला आज जवळजवळ 10 दिवस होऊन गेलेले आहेत आणि तरीही या घटनेमध्ये तपास हा अतिशय उदासीनपणे आहे। आणि महत्त्वाचा विषय असा की